नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला पोह्यांचे लाडू करून दाखवणार आहे. तर इथं हे बघा, मी 1.5 वाटी पोहे घेतलेत. हे आपण जे कांदा पोह्यासाठी वापरतो जाडे पोहे तेच आहेत. हे 1.5 वाटी आहेत. त्यानंतर 1 वाटी खोबरं घेतलं आहे, हे सुकं खोबरं आहे. या वाटीनेच मोजलेले आहेत हे 1.5 वाटी. त्यानंतर गूळ घेतलं आहे, थोडंसं 1 वाटीपेक्षा कमी आहे गूळ. चवीनुसार घ्यायचं आपल्याला जेवढं लागेल तेवढं. त्यानंतर काजू पण घालणार आहे मी, ह्याचे तुकडे करून घालणार आहे आणि ते तुपामध्ये तळणार आहे आणि ते घालणार. नंतर हे बेदाणे पण घेतलेत मी आणि हे वेलदोडे लागणार आहेत मला. तर आधी मी पोहे आणि सुकं खोबरं भाजून घेणार आहे गुलाबी रंग येईपर्यंत. आणि भाजताना तुम्हाला काही मी दाखवत नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मी आधी हे दोन्ही भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मी भाजून घेतले खोबरं आणि पोहे दोन्ही. असा रंग आला पाहिजे बघा, गुलाबीसर. जास्त नाही भाजायचं. आणि पोहे पण बघा मस्त असे चुरतायत बघ, असे बारीक झाले पाहिजे एवढे भाजायचे. बारीक गॅस करूनच भाजायचं, मोठा गॅस करायचा नाही. आणि मी हे काजू पण तळून घेतलेत तुपामध्ये. आणि वेलदोडा मी पोह्यातच घालणार आहे बारीक करायला. हे मी सर्व आता साहित्य पोहे आणि खोबरं मिक्सरला लावून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बारीक करून घ्यायचं हे दोन्ही, सुकंच भाजायचं हे. ह्याच्यामध्ये तूप किंवा तेल काही टाकायचं नाही, हे सुकंच भाजून घेतलं आहे मी. तर आता मी हे बारीक करून घेते. हे बघा, हे पोहे एवढे बारीक झाले मस्त एकदम रवाळासारखं. असा रवा काढायचा त्याचा, जेवढं बारीक होईल तेवढं करायचं. आणि त्यामध्येच मी आता गूळ पण घालणार आहे, याच्यातच घालून बारीक करून घेणार आहे. मग ते छान एकजीव होईल ते व्यवस्थित. आता हे परत मी मिक्सरला लावून घेते आणि खोबरं पण मी बारीक ह्याच्यातच करून घेणार आहे. ते सर्व बारीक केल्यानंतर दाखवते तुम्हाला मी आता. हे बघा, हे असं मिश्रण झालं आहे. बारीक करून घेतलं मी मिक्सरला सर्व एकत्र. आता त्यामध्ये आपण बेदाणे घालूया. आणि काजू जे मी तळून घेतले होते ते. आता हे सर्व मिक्स करूया आपण. आता हे आपल्याला लाडू वळता येतं का बघूया आपण आधी त्याला. हे बघा, हे वळता येतात. जर वळता आले नसते तर थोडं तूप घालावं लागलं असतं. तर हे वळता येतात लाडू सर्व मस्त छानपैकी. तर आता मी हे वळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. झालेत बघा लाडू करून. अतिशय सुंदर असे मस्त लाडू दिसत आहेत बघा. आणि चवीला पण तेवढेच मस्त लागत आहेत. तर कमी साहित्यामध्ये खूप छान व्यवस्थित झटपट लाडू होतात हे पोह्यांचे. तर तुम्ही पण करून बघा. आणि तुम्हाला कशी वाटते रेसिपी माझी लाडवाची ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे लाडू जर वळत नसतील तर थोडंसं तूप घाला, मग आपोआप वळतात ते लाडू. नाहीतर नाही घातलं तरी चालेल. हे मी तूप घातलं नाही, जे मी काजू फक्त तळण्यासाठी जेवढं 2 चमचे तूप घेतलं होतं तेवढ्यामध्येच हे वळून आलेले आहेत लाडू. आणि खूप छान लागतात हे लाडू आणि लगेचच होतात. तर तुम्ही पण करून बघा. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.